जरी शेतीसाठी लागणारा अवजार असेल, मग खत आहे, इलेक्ट्रिक पंप आहे, त्याच्या वायर आहेत, इतर सगळ्या गोष्टी, त्याच्यावरती जीएसटी किती आहे जरा बघा, 18%. आणि फक्त एकावरती नाही, सगळ्या गोष्टींवरती आहे. 5%चा आता खताचा जीएसटी त्यांनी 5% केलाय. मग तुम्ही सगळी खरेदी करतात, ही सगळी लूट त्यांच्या खिशात जाते. मग तुमच्या हक्काचा पैसा जो तुमच्याकडे राहिला पाहिजे तो लुटून नेऊन जातायत. आणि तुम्ही आलात, हे घ्या 6,000 रुपये फेकले, कसा मी आहे बघा. याने हीच सवय लावायची. जर हे खरे आपल्या देशाचे मेरा परिवार, अरे परिवार मध्ये लोक बेकार बसलेले तुम्हाला चालू शकतात? परिवारची लोक काय करतात? भीक मागतात. हा मोदींचा परिवार आणि त्या परिवाराचे मोदी कुटुंब प्रमुख. 10 वर्ष आम्ही तुम्हाला आमच्या देशाच्या आयुष्याची दिली. किती मराठवाड्यामध्ये किती उद्योग आणले मला सांगा. इथे शेतकरी बसलेले आहेत, किती शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या मला सांगा. पण मोदी 14 साली मी काय बोललो म्हणजे ते काय बोलले सांगत नाहीत, 19 साली काय बोलले ते सांगत नाही, नोकऱ्या किती दिल्या ते बोलत नाहीत. पण मोदींसारखा माणूस पंतप्रधान असल्यानंतर 10 वर्ष सलग 10 वर्ष त्यांना दिली, त्यातली 5 वर्ष आम्ही त्यांच्यासोबत होतो दुर्दैवाने. बोलतात कशावर? कोण काय खाते, कोण मांस खाते, कोण मच्छी खाते, मांस मासे, त्याच्यातील मुलं, कोणाला किती मुलं होणार, त्यांना हे काँग्रेसवाले संपत्ती वाटणार. अहो तुम्हाला कसं कळलं कोणाला किती मुलं होतात? म्हणजे तुमचं ते मग सांगतात भाई और बहनो, खास करून महिलांना, की तुमचा दागिना, तुमचं मंगळसूत्र हे त्यांना देऊन टाकतील. मोदीजी तुम्हाला मंगळसूत्राचं महत्व कळलं कधी? गेल्या 10 वर्षात? पण मंगळसूत्र तुमचं गहाण ते मुसलमानांना देऊन टाकतील हे नाही बोलले, जास्त मुलं होतील त्यांना देऊन टाकतील. हे जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा माझ्या शेतकऱ्याला विचारा, त्यांच्या मुलांची लग्न, त्यांच्या पत्नीची मंगळसूत्र तो विकत घेऊ शकत नाही, कर्जापायी बेजार झालेला आहे, त्याच्या घरात मंगळसूत्र येत नाही, असलेलं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं. त्याच्यासाठी 10 वर्ष तुम्ही दिलत काय ह्याचा पहिला हिशोब द्या. मला माहिती आहे तुम्ही शेतकरी सगळे उन्हात आणायचे माझं भाषण ऐकायला आलात. खरंच तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. कारण ही लढाई मी माझ्यासाठी नाही लढत, मी तुमच्यासाठी लढाई लढतोय. ही अरे सोयाबीनचा भाव किती बोललात? कापसाचा किती बोललात? बरोबर. आणि गद्दारांचा किती? मग एकेका गद्दाराला 50 खोके द्यायला यांच्याकडे पैसे आहेत, पण माझ्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत, कापसाच्या शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीये त्यांच्याकडे. जाहिराती होती, करोडो रुपये उधळतायत, करोडो रुपये बरबटून टाकतायत. बघा चॅनलवरती किती जाहिराती चालल्यात, वृत्तपत्रांमध्ये किती जाहिराती चालल्यात, गावागावामध्ये होर्डिंग किती लागलेत. पूर्ण मुंबई तर बरबटवून टाकलेली आहे. जिथे म्हणजे पूर्वी जसं कोरोनाची होर्डिंग आपण लावली होती, कोरोना कसा दिसतो, आता लोकांना वाटते की हाच कोरोना आहे की काय. एवढं सगळं बरबटून टाकलं. आणलात कुठून हा पैसा? तुम्ही एकतर माझ्या शेतकऱ्याच्या खिशातून अप्रत्यक्ष कर गोळा करतात. बरं तुम्हाला माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रामधून आपण केंद्राला जेव्हा 1 रुपया कर म्हणून देतो, तुम्हाला माहिती आहे परत किती येतात? 8 पैसे. 8 पैसे. बाकीचे 92 पैसे कुठे जातात? उद्योग कुठे जातात? सगळ्या नवीन येणाऱ्या कंपन्या कुठे जातात? मुंबईचा हिरे व्यापार आणि आपले गद्दार. मग तुमच्या 7/12 वरती कोणाचं नाव येईल? मग चालेल तुम्हाला? मग कधी त्यावेळेला मी येऊन तुमच्याशी बोललो, अरे मी तुम्हाला सांगितलं होतं, अरे वेळ गेली असेल निघून. आत्ताच वेळ आहे की यांची मस्ती आत्ताच तुम्हाला गाडावी लागेल, आत्ताच. आणि एक काळ असा होता, जरूर होता, अगदी स्वतः शिवसेना प्रमुख सांगायचे की देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. होय, वाटत होतं तेव्हा, आणि म्हणून आम्ही यांच्या कच्चेपी लागलो. पण आता जे दिसतंय, तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती बोलताना, अहो तुम्ही आणि तुम्हीच, मी म्हणजे मीच. मोदी एक आहे, मोदी, दुसरं कोणीच नाही. मोदींचा परिवार म्हणजे एकटे मोदी आणि त्यांची खुर्ची, दुसऱ्या परिवारात कोणीच नाही. मग तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल जर एवढं बोलत असाल, तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या प्रेमात एवढं पडला असाल, तर मी माझ्या या कुटुंबाच्या प्रेमात पडलो तर मी कसा गुन्हेगार?
आणि मी घराणेशाहीच्या वारशाची मशाल घेऊन मी पुढे जातोय. घराणेशाहीची वारशाची मशाल आहे माझ्याकडे. अहो, माझ्या 7 पिढ्या या पूर्वीच्या होत्या ना, त्याचा इतिहास मी तुमच्या समोर ठेवतो. शिवसेना प्रमुख कोण होते तुम्हाला माहिती आहेत. माझे आजोबा काय होते तुम्हाला माहिती आहेत, प्रबोधनकार. आता त्यांचे आजोबा काय होते ह्याचाही हिशोब आहे. हिशोब म्हणजे इतिहास आहे. मोदीजी तुम्ही आणि शहाजी तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचा इतिहास सांगा. मी माझ्या ठेवतो, होऊन जाऊ दे. लोकांना काय निवडायचं ते निवडू दे. मी आहे, समोर उभा आहे.